प्रेग्नन्सीची पहिली सोनोग्राफी का करावी, कुठे करावी आणि कधी करावी हे आज आपण बघणार आहोत. प्रेग्नन्सीची पहिली सोनोग्राफी ही पिरियड मिस झाल्यावर साधारणतः 5 ते 7 दिवसात आपण करावी. प्रेग्नन्सीची पहिली सोनोग्राफी का करावी? कारण की प्रेग्नन्सी ही गर्भाशयात आहे का गर्भाशयाच्या बाहेर आहे हे बघण्यासाठी. दुसरं म्हणजेच त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे, इंट्रायुट्राइन प्रेग्नन्सी आहे हे बघण्यासाठी. दुसरी गोष्ट ही प्रेग्नन्सीची वाढ किती झालेली आहे, आपल्या पिरियडच्या तारखेप्रमाणे वाढ बरोबर आहे का नाहीये हे बघण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट गर्भ तयार झाला आहे का हार्टबीट तयार झाले, फिटस तयार झालाय हे बघण्यासाठी. ही सोनोग्राफी कुठे करावी? ही सोनोग्राफी नियर बाय तुम्ही डायग्नोस्टिक सेंटर किंवा हॉस्पिटल वेल क्वालिफाईड रेडिओलॉजिस्ट कडून करून घेऊ शकता. ही सोनोग्राफी कशी होते? ट्रान्स ॲब्डॉमिनल अँड ट्रान्स वजायनल या दोन्ही प्रकारे होते. ट्रान्स ॲब्डॉमिनल जी वरून सोनोग्राफी होते आणि ट्रान्स वजायनल ही खालून सोनोग्राफी होते. अशा 2 प्रकारे ही सोनोग्राफी केली जाते.